महाआघाडी अर्थातच महागठबंधन, ज्यामध्ये लालू प्रसाद यादव यांची आरजेडी आणि काँग्रेस अशा पक्षांची ही महागठबंधन आघाडी आहे। आणि आपण बघतोय की यावेळेस भास्कर रिपोर्टने एनडीएला 145 ते 160 जागा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा एक्झिट पोल हा आहे बिहारचा एक्झिट पोल, ज्यामध्ये आपण बघतोय मेट्राइजला 147 ते 167, पीपल्स प्लसला 133 ते 159, भास्कर पोलने देखील 145 ते 160 एनडीएला दिलेले आहेत, तर चाणक्यने 130 ते 138। महाआघाडी यांना मेट्राइज आणि पीपल प्लस आणि भास्कर पोल यांनी मात्र 70 ते 90, 70 ते 100च्या आत इतक्याच जागा मिळतील असा एक्झिट पोल वर्तवलेला आहे। तर इतरांची आकडेवारी देखील फार आनंददायी नाही। 5 ते 10च्या आत या इतर पक्षांना देखील, इतर आघाड्यांना देखील जागा मिळू शकतात असा हा अंदाज आहे। आणि त्यामुळे बिहारचा एक्झिट पोल सांगतोय एनडीए पुन्हा नितीश कुमारांसोबत भाजप बिहारवर भगवा फडकवणार असल्याचं दिसतंय। बिहारवर एनडीएचाच झेंडा इथं फडकणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे पुन्हा एकदा बिहारची सत्ता काबीज करण्यात एनडीए आघाडीवर राहील असं सध्या तरी बिहारच्या या एक्झिट पोल्सनुसार कळतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।